नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पात्र असलेल्या शिधापत्रिका धारकांना एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचे रेशन एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे. याचं वितरणाच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यांमध्ये प्रत्येक राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं रेशन एकत्रितपणे वितरित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहे. 9 मार्च रोजी एक बैठक पार पाडलेली होती. याच बैठकीच्या सांगितलेलं आहे की सर्व जिल्ह्यांना, कार्यालयांना 10 मार्च रोजी कळवण्यात आलेलं होतं की याच अनुषंगानं 17 ते 24 मार्च या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यांना या 3 महिन्यासाठीचं अन्नधान्य उचल करण्यासाठीचा मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. 6 आणि 7 एप्रिल रोजी हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील प्रकारे समीक्षा करण्यात आलेलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते. राज्यांमध्ये आपण जर पाहिलं तर मार्च महिन्याचं सुरू असलेलं वितरण हे बाकी असल्यामुळे 7 एप्रिलपर्यंत या वितरणाच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत आणि 8 एप्रिलपासून एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं अन्नधान्य लाभार्थ्यांना एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे. या तिन्ही महिन्याचं वितरण हे 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश विभागाच्या माध्यमातून जिल्हा कार्यालयाच्या देण्यात आलेले आहे. 8 एप्रिल पासून 30 एप्रिल या कालावधीपर्यंत एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं एकत्रितपणे राशन हे पात्र लाभार्थ्यांना वितरित केलं जाणार आहे. 8 एप्रिल पासून एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचे एकत्रितपणे हे राशन या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.